राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाकी सगळं बरं आहे, आवाज थोडा असा झालाय, जाऊ द्या मरू द्या. एक महत्वाची सूचना देतो. स्टोरीला सुरुवात करण्याआधी आपलं पेज आहे रमेश शेलार नावाने फेसबुकला, त्या काहीतरी सेटिंग करून त्याच्यातून लोक पैसे पाठवतात. आता मला तर काय, मी रुपया मागत नाही, रुपया एकदा मागितला होता, परत काय पैशाचा काय संबंध आहे का? हे असं फ्रॉड चाललेलं आहे. खबरदार, 1 रुपया जरी त्या फेसबुकला कोणी पाठवला पैसे कशाला लोक पैसे पाठवतात? लय भूताला ताली घाला तिकडं. काय मोकर पैशाने मी सुद्धा वेगळा बसलोय, तुमच्या माझ्यासाठी सांगतो. त्याच्यामुळे ते पैसे बिशे कोणी पाठवू नका. त्याच्या अकाउंट मधून पैसे काढवत्यात आणि इथं कशाला ते पैसे पाठवतात मला तेच काय कळत नाही. लोकांचं लय अवघड झालंय. तसलं काय करू नका. आणि तिथं फॉलोअर्स कमी आहेत, तेवढे पूर्ण केलं तर मला लय उपकार होत्या. ते करा तेवढं. कोणी लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडं. हाय ती बरं आहे, जाऊ द्या मरू द्या. आजची जी स्टोरी आहे ना, त्याच्याकडे आपण डायरेक्ट येऊ. काय विषय नेमका आणि ह्याच्यातून एक गोष्ट घ्यायची. 100 आपण काहीतरी देण्याचा विषय चाललेला आहे आपल्याला. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, याचा प्रत्येक येणारी स्टोरी. आता काय होतं, पुरुषाला पांडुरंगाने शरीर दिलं, मन दिलं, आत्मा दिला, सामान दिलं, प्रत्येकाची गरज आहे. पोट दिलं, डोळं दिलं हिरवळ बघण्यासाठी. कुणी कसं घ्यायचं त्याचा विषय. पण ते दिसण्या जर गेला असण्याऐवजी त्याचा कसा करेक्ट कार्यक्रम होतो बघू आपण आता. यूपी मधील फारुखाबाद या ठिकाणची घटना आहे. अरुण राजपूत 26 वर्षात तरणबांड पोऱ्या, 26 वर्षाचा भविष्याची स्वप्न घेऊन जागणारा पोऱ्या आणि 26 वर्षाचा बोकडावानी तुसतुस करणारा तुंबलेला पोऱ्या. कारण हा तुंबलेला असल्याशिवाय पुढचा विषय काढला नाही, हे डोकं ठेवायचं. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्यामध्ये काम गरजेचं आहे. काम का काम भया किती नालायक बोलतोय, भया हा किती नालायक विषय, ह्यातला विषय नाही येतो. ह्या कामामुळं आपली निर्मितीच. एक जीव दुसऱ्या जीवाला जन्म घालतो ते कामाचा आधार घेऊनच. काम देव नावाचा सेपरेट देवी. शृंगार हा एक प्रकार आहे. ते तर थोडं इसकटून सांगा. हा जो अरुण राजपूत आहे ना, याला देवाच्या दयाने नोकरी 26व्या वर्षी अतिशय चांगली मिळाली. कुठली माहिती आहे का? आरोग्य विभागाच्या गाडीवर ड्रायव्हर. ही काही सोपी गोष्ट आहे? ती काय टमटमचा ड्रायव्हर नाही, रिक्षा ड्रायव्हर नाही की कधी बी आरटीओने घे साईटला काढपानास, तसला विषय नाही. ते हा इज्जत आहे. कारण ते आरोग्य विभाग आहे, शासन आहे, उत्तर प्रदेश शासन, महाराष्ट्र शासन. असं त्याचं काम, ज्या सरकारी योजना असतात, परिचारिका, नर्स, डॉक्टर यांचं पथक गाडीत बसायचं, आमका सर्वे त्या घरांच्या नंबर टाकायचं, ही तुम्हाला माहिती आहे सगळं. असे ते फिरवी करायचं, बुवा करू द्या. त्याला पण वाटायचं की आपली पण एक बायको असावा, आपलं पण लग्न व्हावा, नाही त्या बायको प्रेम करावा, तिने त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करावा, नंतर आपली पोरं व्हावा. सर्वसाधारण स्वप्न. त्याच्या आयुष्याचा पडदाच कसा पडला बघा आता. सहज माणूस खोसतो, सहज. नेहमीप्रमाणे दलाल, मध्यस्थ म्हणून एक प्रकार असतो, तो दलाल त्याच्या खिशात होता. तो म्हणजे आपला फोन. ह्या डब्याने बरीच वाट्याला लावल्या तुम्हाला सांगतो. तुम्ही प्रत्यक्षात वेटिंगला, वेटिंग लिस्ट. जे तुरुंगात गेले, जे मेले, त्यांचा कार्यक्रम आहे हा. ते जात्यात होते आणि तुम्ही तुरुंगात आहे. तुम्हाला सकाळपासून सकाळ उठलं ना, असं असं करायला लागलं की काय काय येतंय. थोडी इकडे तिकडे बघून कोण नाही आता बाबा कानात घातल्यात तसलं ती चुक्याच म्हणतोय ते नाही का, बारीक बटन ती, आणि त्याने ऐकायचं. प्रायव्हेसी. सध्या रिलीज झालेल्या डाट्यानुसार 98.8% लोक म्हणायचे मोबाईल धारक, म्हातारी स्त्री असो, तरणी मुलगी असो, अल्पवयीन मुलगी असो, मुलगा असो, पुरुष असो, स्त्री असो, मोबाईल धारक हे अश्लील फिल्म बघतात. हाय का नाही विशेष? तुम्ही म्हणता जग कसं आहे? जग असंच आहे.
फक्त इसकाटून कोण सांगत नाही, मी सांगतो एवढा भाग, जग असंच. हमाम में संगम गे याचा अर्थ हा. हम भी नंगा तुम भी नंगा, नंगा सारा जमाना, अशी दुनिया आतून आहे. फक्त काही बोलतात स्पष्टपणे, काही बोलत नाहीत. व्यवहार मुख्या माझाची अशी असतात काही. सगळी दुनिया सगळी बघतात काय, त्यात बघण्यात काही विशेष नाही. थोडं बघण्यात जास्त बघतात त्याचं सुद्धा व्यसन लागतं. दारू बिरू सिगरेट तुमची ते तंबाखू ह्याच्यासारखंच. ते दारू तंबाखू सिगरेटला नवीन ह्याच्यानुसार चांगलं काचकावलं बरं का, 40% आता. तंबाखूची पुडी 20 रुपयाला होणार. दारू बरोबर अजून एखादा 300ला, 200ची क्वार्टर 300ला, आता बहुतेक 350ला होऊ शकते. 30% कमी झालेत प्यायची. ह्या घटनेमध्ये अरुण राजपूत त्याचा जो मोबाईल इकडं ताळ तिकडं ताळ, पण ती काय एकाएकी एवढं सोपं आहे काय. बाई म्हणजे काय चिखलाचा गोळा का, वड्यात गेला थापला काना काना आला घेऊन घरी. एक स्त्री, एक मुलगी, एक लग्नाची बायको तयार व्हायला 19-20 वर्ष लागत. सोपं आहे का ती. ह्याने आपलं वेट अँड वॉच मध्ये होता, आला ना त्याला फोटो, फ्रेंड रिक्वेस्ट. अशी दिखणी बाई तुम्हाला सांगतो. वय काय तिचं लिहिलेलं नव्हतं, पण असं गुबगुबीत घाल, गोरो घाल. म्हणला काय काताडे बा. तिचे ओठ, तिचे ते पाणीदार डोळे, तिचे ते केस. असं पाहिजे मला लाईफ मध्ये. लाईफ तर आपली जिंगालाच बा. दिवसा बी रातची तर आहेच. म्हणलं हे लगेच ऍक्सेप्ट केली. हॅलो हाय हॅलो, काय दिवसाची ओळखीनंतर चालू झालं. तिकडून त्या बाईचा फार रिस्पॉन्स भारी यायला लागला. 26 वर्षाचा, स्टाईल मध्ये सांगायचं, सरकारी आरोग्य विभागात कामाला आहे, सर्व्हिसला आहे. म्हणले मी पण काही कमी नाही, पण माझं कसं आहे थोडस मिस्टर ऑफ झाल्यामुळे, ऑफ ती शब्द विद्यालय हाय पाय असतात. तुम्हाला सांगतो हे जग आहे ना, प्रत्येक ठिकाणी असं सापळं लावून बसलेलं आहे. तुमचा उंदीर कुठल्या सापळ्यात गावता याची वाट बघू नये. माझा असा माझं येड्याचं आहे का, कुठल्या सापळ्यात न जाता स्ट्रेट आपल्या अध्यात्माकडे गेलं ना, बस साऱ्या रंगात रंगोनी रंग माझा वेगळा असं जागायचं बा. होतायच नाही बा कुठं. तू म्हणला कस काय, मग काय करताय, काय करायची काय गरजच नाही. एवढा पैसा आहे की पैसा कसा खर्च करावा त्याला माणसं कमी पडतात, अशी लोक आहेत बरं का. ते काय काय लय कॉमेडी लोक असतात तुम्हाला सांगतो मी. त्याला विचार करतो त्याच्यावर. आमचा एक साडू आहे, आणि आम्ही 10-15 वर्षापूर्वी एका कंपनीची मार्केटिंग करत होतो, एखादं प्रोडक्टची. त्याचं काळ वाटलं झालं, सगळं फ्रॉडच होतं सगळं. ती त्यांचा साबण यायचा, आपला साबण 8 रुपयाला, त्याचा साबण 50 रुपयाला. साडू म्हणलं, ते आम्ही जायचो कस्टमर व्हा, मला 500 मिळते, आणि ती मिळाय 2-3 हजाराला. सगळंच करून बसलोय. तो साडू काय म्हणायचा, ती 7वी 5 गडी पण हुशार. म्हणला तुम्हाला काय सांगू, ते पुढचं कस्टमर आम्हाला विचारायचं, ऐका आता होत्या टाइमच होत्या, काय फरक पडत नाही. हो, व्हील साबण किंवा निरमा साबण बाजारात 8 रुपयाला मिळतोय, मोठा पावशेराचा. ते सोडून तुमचा 50 रुपयाचा साबण आम्ही का खरेदी करावा. तर त्याचं ते नॉलेज आहे, ते साडूकडे काहीच नव्हतं, पण ती आपली गावठी सनाळी हाणायची पुंगडी हुशार. तो म्हणायचा कसं आहे, बादलीत तुम्ही धुणं घेता, ते बुचकाळून काढता गरम पाण्यात, त्याच्यात निरमा टाकीता, ते मग साबणाने रगाडता, आणि मग ते स्वच्छ रगडू. बरोबर आहे का. म्हणलं बरोबर आहे. आपला साबण असा आहे, बादलीतून धुणं बाहेर काढायचं, आणि आपल्या साबणाचा त्याला नुसता वास दिला तरी स्वच्छ होत आहे. आपण तर सावरून बसलो. म्हणलं साडू टोलं खायचं काय करू नका बाबा, आपलं म्हातारपणी अंग नाही म्हणलं मार खायचं. नुसतं वासाने कसं होईल बा. लोक एवढी एवढी, अहो खरं त्याला खरं वाटायचं बा. काय सांगायचं तुम्हाला, जगात असे. त्या लोकांनी तुम्हाला सांगतो, काही लोकांनी ते तुम्ही जगाला कसं फसवताना तसे फसवू शकता, अशी लोक आहेत. काय लोक घ्यायची राव. साडू म्हणलं लय होते. नाही मला तुम्हाला काय कळत नाही का बाबा, मला सांगा जगात कुठली नुसतं वासाने कुठं मै निघून जाईन का, कॉलरचा झालं याचं काय शक्य, अशी दुनिया आहे. हे जो अरुण राजपूत आहे, ती बाईचं ते देखणं. म्हणलं नाव काय, म्हणलं माझं नाव राणी. वा वा वा, माझं नाव बदलून ठेवतो बा राजा. असा साकटला साकट कसं फिट बसलं पाहिजे, सुलेजींची सुद्धा गरज नाही.
लिखितचा तर विषयच नाही. म्हणला काही म्हणा पण तुम्ही मला फार आवडता. अहो तुमच्यात इतरांपेक्षा काही वेगळे पण दिसलं म्हणून तर मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली किंवा मित्र करून घेतलं. अशा गुदगुल्या 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 व्हायच्या त्याला, की एक बाई इतकी सुंदर बाई आपल्यामध्ये, की मी तुझी मैत्रीण आहे, नुसत्या गुदगुल्या गुदगुल्या गुदगुल्या. काय करू, लई इडी असतात काय काय मार्केटमध्ये. पण ही सुरुवात असते त्याच्या बांबू, पांढरं कापाळ, मडकं, काडी, हा, तूप, नारळ सगळं सरपाना सकट. ही सुरुवात लोकांना कळत नाही. खरं काय खोरं काय ओळखा दादा हो. म्हणले काही पेमेंट वगैरे पैसे वगैरे लागत असतील ना. म्हणला आहे ना तसं 35-40 हजार पगार आहे म्हणला आपल्याला. पण बायकोची लय दिवसाची इच्छा आहे, मोठा असा सोनीचा स्क्रीन घ्यायचा. 2.5 लाख 2 लाख 40 हजार किंमत आहे. आपल्याला काय ही किंमत आहे. म्हणला कोणाची बायको, आमच्या थोडल्या भावाची बायको. म्हणला एकत्र कुटुंब होतं ना, हा बिघून लागणार तर मग. म्हणलं एकत्र कुटुंब. बाबी म्हणली की बुवा आणा आपल्याला टीव्ही, ती नाच करून टाकतो, नाही तर असं करतो, एक कारच घेतो फिरायला. म्हणले 1-4 मला हप्ता भरेन पण 1-4ला पैसे नाहीत. किती पाहिजेत देऊ का. पैसा पेशाची कमतरता नाही, मला फक्त चांगल्या मित्राची गरज आहे. त्याला म्हणलं डायरेक्ट सरकारी अधिकारी आपला वरिष्ठ आपल्याला गोड बोलण्यासारखंच घडलंय आज. ती गोड कधी बोलत नाही, टाचाळत्यात. हा बऱ्याच सरकारी सिस्टीम अशी तुम्हाला आतली गोष्ट कोणाला सांगू, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका. ती खालची रँक, मिडियम रँक, वरची रँक असते त्याच्यामध्ये. साधारण जिल्ह्याची अशी एक रँक, जिल्ह्याचा एक वरिष्ठ असतो कुठलंही खातं घ्या. बऱ्याच ठिकाणी खालच्यांना ती कामाला लावतात. ही एवढा आकडा टार्गेट गाठायच. हा ह्याच्यात ते मंत्री संत्री यांचा लय मोठा वाटा आहे बरं का. खारीचा नाही, गिधाडाचा वाटा आहे. ती त्यांना सांगतात. आज ट्रॅफिक मधून ही पावत्या हे करून काय करून त्रास देऊन एवढं टार्गेट झालं पाहिजे. जे आदेश देतात त्यांना चांगला माहिती असतं की गोड गरिबाच्या कष्टाच्या रक्ताचं पाणी केलेला पैसा आहे तो. 500 फाईन, 1,500 फाईन, 2,000, 5,000 फाईन. म्हणजे बघा आता सगळं माहित असतं. आणि ह्या त्यांचं रक्त हे डास आहेत, हे शिशून सगळ्या पेट्या बिट्या वरपर्यंत सगळं कर. बऱ्याच ठिकाणी हप्ते गिरगिरी चालली या, चलू द्या. शेणला 5 वर्षांनी आपल्या पुढे येत्या 6 महिने आधी पांढरफ्या कपडे, गाड्याचा ताफा, कार्यकर्ते, पोलीस संरक्षण घेते आणि मग मानणार. शिवशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं खपून घेतलं जात नाही. मी असा, मी तसा, मी किती फ्रेश, मी किती भारी, मी आणि भरपूर मतदान करा, चुकू नका. काय हे असली गलुली आहेत ना, बाजूला करा लवकरच. आता बघा ही मराठा अंदाज, मला बोलून द्याचो, मराठा आरक्षण झालं याच्या विषयात. काय नाही गेलं तरी मराठा समाजाने एक गोष्ट घ्यायची तुम्हाला सांगतो. आता या आंदोलनाचा खरं सांगतो विषय काय झालाय. कुणी काय म्हणले मतांतर आहेत. जरांगे पाटील जिंकले, असहाय्य गरीब भूमिहीन मराठा हरला. बाकी ओळखून घ्या. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जे साप आहेत, मोठे साप, साप ही एकमेव जात. तुम्हाला आतलं खोलून सांगतो, बरोबर देते स्टोरी थांबा. जगाच्या पाठीवर 2 असे प्राणी आहेत जे स्वतःच्या लेकरांना मुलांना कचा चावून खात्यात. एक बोका मांजरीचा स्वतःची पिलं मारून खातो, त्यानंतर मारून टाकतो. नंबर 2ला साप. मोठा साप हा बारीक सापाला खाऊन टाकतो, गिळतो, त्याचं ते अन्नच आहे. हे निसर्ग आहे बरं का, ध्यानात ठेवा. ह्या नेत्यांचं, ह्या मंत्र्यांचं काही चुकत नाही बरं. ते कुठल्याही पक्षाचे पक्षपेक्षा काय राहील नाही, ते नावाला येतात फक्त, तुम्हाला सांगतो. हा म्हणजे अगदी सुलभ करून सांगू का, हे प्रभावशाली माणसं, ताकदवान, काही हजार कोटीची मालक असलेली माणसं वेळेनुसार आपली भूमिका बदलतात. आता पाठीमाग आमच्या शेजारी यांच्या एवढं तर मला माहित इतकं तर यांचं कुणालाच माहिती नाही. हे पण तुम्हाला सांगतो, सगळं माहित असतं. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे बंधुराज अजित अनंतराव पवार पक्ष फोडून निघून गेले तिकडं, सगळ्याला माहिती. एक मुलगी रडली, हतबल झाली, बापाचं दुःख हे ते.
आता अजितदादाचा विषय वेगळा आहे थोडा. तो कसा आहे माहितीये का, हा गडी प्रशासनाच्या बाबतीत आज महाराष्ट्रात त्याचा कोण हात धरणार नाही त्या माणसाचा, ध्यानात ठेवा. म्हणजे कसं, प्रशासनावर वचक कशी, सरकारी अधिकाऱ्यावर वचक कशी ठेवली पाहिजे. मी अजिबात स्तुती करतो, हाय ते सत्य मांडणं माझं काम आहे. वचक कशी ठेवली पाहिजे, काम कसं करून घ्यायचं, आणि पोकळ आश्वासन द्यायचे नाहीत. जे बोलन ना ते यस म्हणलं की होणारच, नाही म्हणलं की अजिबात नाही होणार. तुम्ही कुठेही जा, मग सुप्रीम कोर्टाचा नाही होणार, असं असतं. प्रशासनाची चांगली माहिती असलेला माणूस, पण बुद्धिमत्तेत वरचा कप्पा थोडा रिकामा आहे बरं का. हा, कसं सांगतो तुम्हाला, ती कावेबाजपणा किंवा हे डावपेच हे अजित पवार यांना जमत नाहीत. आता ते PAB असतात, ते सांगत असतील असं असतं तसं असतं, पण तोंडावर कंट्रोल नाही, जिभावर कंट्रोल नाही, रायवाळ भाषा ठोकून देणार बोलून, ते पश्चातापी करणार नंतर, पण करणार. ते व्यक्तिमत्वच वेगळे. आता ते सोडून गेलं तर ते सुप्रिया सुळे आता हे बोलले असतील काय, कवर थांबायचं पदावर अमकं तमकं, त्यांचा जर होती विषय समजा, बघा माझ्या तुम्ही. बहीण तर मारण्याची वैतागली, माझ्या बापाबद्दल बोलायचं नाही, आता माझ्याशी गाठी म्हणणे. आता 2-3 महिन्यापूर्वी दिल्लीला कार्यक्रम होता, मला वाढदिवसाचा असं, शरद पवार साहेब आतमध्ये, सुप्रिया सुळे गेटमध्ये, दादा आले, सुप्रिया सुळे या दादा या दादा. ह्याला म्हणतात राजकारण. करेक्ट कार्यक्रम सगळ्या पक्षात असं चालतं, सोयीची भूमिका असते. बऱ्याच जणांनी बरंच गाचकावलेलं आहे, तुम्हाला सांगतो. ती रक्कम काही लाख कोटी ते तुम्हाला माहिती नाही. शिर मोठायला पाहिजे, अंडाकरी आणि 1500 साठी यांचा प्रचार करायला, यांचा म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना जमतो. हजार तुमच्या डोक्यात फरकच पडत नाही राव. ध्यानात ठेवा, पासबुक काढा, नसलं तर हात काढा, आज काढा खातं, त्याच्या अमाऊंट येईन 250 रुपये तुम्हीच भरलेले आहेत. ते 12 महिन्यात 2.5 लाख झाले पाहिजे, 2 वर्षात 2.5 लाख झाले पाहिजेत, करू शकता. बाकी काय नाही. डासा डासा रडायची पाळी, डॉक्टर जर म्हणला ना असा असा रोग आहे, एवढे एवढे पैसे भरा, हे काय स्कीम मध्ये बसत नाही. खाली न दिला जायची पाळी, सरपणा सकट. अजिबात यांच्या नादी लावणार. राजकारणाची सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो, गरीबाची सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण. मग सेवा होती का नाही तुम्हाला माहिती. जाऊ द्या, मरू द्या. ह्या स्टोरीवर आपण आता परत येऊ. मला कधी कधी राव होत नाही, सत्य जगातलं सांगितलं पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, आणि त्यांचं बदल झाला पाहिजे लोकांच्या. मिली लोक, जीव जाऊन मिली. हा, गरीबाच्या आस्तीला खादा द्यायला लोकांना वेळ नाही. श्रीमंताच्या पुढं चाटून वाट्या घेऊन लोक आहेत, डिझेल जाळून 12 लाखाच्या गाडीत. असंही जग जाणून घ्या. हा जो अरुण राजपूत आहे, ह्यांचं दोघांचं राणीचं गोटमॅट जुळलं बा, म्हणले भेटायचं आता. आता ही सुरैया लॉज नावाचा लॉज आहे, आणि तो कुठे मैनापुरीमध्ये, तिथे भेटायचं ठरलं. हा आतमध्ये ती आली, हा बेडमध्ये सेंटिमेंट मारून होता. असं त्याला वाटलं आता भेटायचं म्हणजे होणारी लग्नाची बायको आहे. तो वापरत असलेल्या गाडीला गिअर होते, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्ड रिवर्स. मला ही गाडी चालवणं काही अवघड आहे का, मला इतकं देखणं रूप वा वा वा. तो फक्त इथून वरच रूप बघत होता. हांडीला बाईनी एंट्री पंजाब ड्रेस मध्ये आतमध्ये, राणीने. राणी बघायला लागला, वर तोंड, तोंड तीच दिसतंय, चांगलाच अर्धा सेंटीमीटरचा. तुम्हाला गावऱ्यात थापते, मग गावऱ्यात काय थापत्यात शेणाच्या. तुम्ही ते गावाकडून पोथ्यारा माहिती, पोथ्यारा भुईशेरा माहितीये का, जमिनी दिलेला शेणाचा. भुईशेरा माहित नाही, पोथ्यारा माहित नाही. ती त्याला काहीतरी मध्ये इंग्रजी मेकअप मेकअप थराव थर. तिची तर अशी ती रामलीला मधली हिरोईनच करून टाकली. आमच्याकडे रामलीला कवा व्हायची पहिले लहानपणी, लय भारी मेकअप. तेव्हा मेकअपची झाली की बा माणूस खाला काळी कुळकुळीत आणि वर कसा दिसतोय. ती बाई बघितलं ह्याला एवढंच पळालं. मला ती मुखळालाही देख नाही, पण बाई कमरत आणि पोटात भरी अशी झालेली. म्हणला काशी फळ आपल्याला अचानक इथंच अन्नद्रव्य कसं काय मिळावं, एवढं भोगलंय. शेफ हा विषय नाही, सुरकुत्या हातावर, सुरकुत्या गळ्यावर सुद्धा सुरकुत्या. म्हणलं ही लक्षणं चांगली वाटत नाहीत. आपण काय आजारी आहात का. मला आजारी बिजारी नाही. मीच राणी, वय वर्ष 52, आईला सावरून बसला बा.
मला जाळ झाला त्या खोंड्याचा तिकडं बुवा, कुठे हे पडलं बुवा. आणि हिच त्या पिरियड मध्ये त्यांनी 1.5 लाख रुपये त्याला दिलं होतं त्यांना, ते माझं सांगायचं राहून गेलं. म्हणला पण आता काय लग्न झाले काय, आता काय आपण काय केलं काय, सही सुखरूप बाहेर पडायचं, सुटका करून घ्यायची बुवा आपली मनातल्या मनात गडी ठरवून. हा अरुण आली बसली, 50 वेळेस मोबाईल काढायची आणि त्याच्याजवळ जायची फोटो. म्हणला खाल्लं पिल्लं काय नाही, तू गलास फोडू नको मोकारी, थोडी लांब लांब. हा तुम्हाला डाकल ताण करू नको. म्हणजे लांब काय यायचं, 2 महिने माझ्या संपर्कात आपले संभाषणाच्या सगळ्या क्लिप माझ्याकडे आहेत. चायला म्हणला आता गुतलो का काय, म्हणला मी बुवा ही आता काय बाई गड्यात पडायला लागली म्हणला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बाईचं काय तिकडे जाळ होऊ दे, माझी नोकरी काय, माझी स्वप्न काय, अशी नोकरी कोणाला भेटत नाही. नाही तर मला माझ्या जोडीदारांना त्यावर रस्त्यावर फोटा निघावं लागते, सामं शिकावं लागते. नाही नाही नाही, मला ह्याच्यातून सुटलंच पाहिजे. ठीक आहे असून दे 1.5 लाख असून दे रे आपलंच आहे. आपण लग्नाची तारीख कधी काढायची. म्हणला लग्नाची तारीख पोर घुसतो तू जगशील का बाई, तुझं 51 पोर घुसतो तू जगली बाई ना. म्हणजे मी असं ऐकलं होतं की बुवा लग्नाचे 4, 5, 6 वर्षाचं अंतर असावं. कारण कसं होतं की पुरुषाला व्यसनाचा पुरुष लवकर मरतो, त्यांना त्या स्त्रिया मागरात त्यात, स्त्रिया जगत्यात. आता स्त्रिया लवकर होते कारण ते बी गांजानी सुरुवात आहे पोरींची. लग्नानंतर सिगरेट बिगरेट दारू बिरू 90 वडका ओके असं असते. सध्या जग बदलत चाललं आता. म्हणलं हे बघ ती 26 आणि 52 पटत लाडात यायचं काम करायचं नाही. म्हणला अजून हिस्ट्री काय घरातली, म्हणजे मला सांग, म्हणजे मला कसं आहे, मला खात्री आहे अख्खं इंजिनातलं ऑइल संपलं, इंजिन कसं लॉक होतं, माझं हृदय लॉक होणार नाही. तू सांग फक्त, मी खानदान ड्रायव्हर आहे. चिखलातून गुतलेली गाडी मी सुद्धा काढतो, पण असल्या चिखलात रोतायची माझी अजिबात म्हणजे इच्छाच नाही बा. तू बोल बा. ती म्हणली हे बघ माझा नवरा ह्याच्यामध्ये गेला आपलं करोना पिरियड मध्ये 2020ला, बरं जाऊ द्या. 4 मुलं आहेत, 3 मुलींची लग्न होऊन गेली आहेत, 1 मुलाला आत्ता नात लहान बाळ आहे. म्हणजे आजी झाल्या का धन्यवाद धन्यवाद, आपलं काय म्हणणं नाही भाऊ. तो आजी हो पणजी हो काय हो, आपल्याला नको भाऊ. ही सुरकुता पडलेला आहे, याला मेळच नाही लागला. तुम्हाला खरं सांगतो, हा जो अरुण राजपूत आहे ना, याला मेळ लागला नाही की ही बाई इतक्या वयाची 52 वर्षाच्या महिलेशी हा कसं काय लग्न करा. याला ते गेलं मोकळे हो. इंस्टाग्रामवर फिल्टर हा विषय असतो. 14 का 16 रुपये जर असले ना, ते सोडले ना, तू मी एकदम हिरोईन सारखं दिसणार. चेहऱ्यात कुठं काय स्पॉट असलं, कुठं काय असं गुळगुळीत करून टाकणार. ती एकदम AI चित्र म्हणतात त्याला, तसं करून टाकणार. तुम्ही लय देखणं दिसणार. काय दुनिया आहे महाराज. ती बाळलं त्याच्यावर 1.5 लाख घेऊन बसलं, गुतलेलं होतं. म्हणला काय होऊन, मी देतो पैसे पण मी काय लग्न करू शकत नाही. म्हणले हे बघ तुला आता माझ्याबरोबर बेड शेअर करायचा आहे का. म्हणला शेअर म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या जातात. शेअर एखादं चहा केला जाऊ शकतो, 1 कप दोघात. शेअर जेवण केलं जाऊ शकतं. शेअर एखादा बिस्किट पुडा केला जाऊ शकतो. पण एक म्हातारी स्त्री शेअर करायचं नको 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 नको. मला अजिबात नको. म्हणला तुझ्या पैशानी नको, माझ्या पैशानी तर अजिबातच नको. तू लांब हो. म्हणला तुम्हाला सांगतो याचा नागोबा कोमा जायच्या मागा आला तसली ती म्हातारी बाई बघून, एवढी रुंदाट. हा म्हणला थांबा तुम्ही नेर घे. म्हणला मी 26 वर्षाचा आहे, ती नकोच आपल्याला. शेला सुटायचं पण ती बाई काय सुटा नाही, फिट गळ्यात पडलेली. ती म्हणली हे बघ, म्हणलं आजी, मला आजी म्हणू नको, राणी म्हण, प्रेमाने बेगम म्हण. म्हणलं बेगम नको. मला सध्या खाली जायची पाळी आली. म्हणला तू माझ्या डोक्याला ताण करू नको, मी काय लग्न करू शकत नाही. मग माझ्या कारवाईत सामोरं जा. म्हणजे काय कारवाई, हे बघ क्लिपा दाखवलेल्या लग्नाचा आमिष देऊन हे देऊन त्याने माझा म्हणजे काय शहराची विटंबना केली. जागा वेळोवेळी संबंध ठेवले. मी केस टाकू शकते, माझ्याकडे पैसा आहे, मी 4 अजून साक्षीदार उभे करीन. नोकरदार येतात, नोकर बी करीत असत. आईला मला गिअर तर गुतलाय बा गाडीत, आता कसा काढावा याची अक्कलच बंद. तुम्हाला सांगतो हा, किती क्लसला हिसका मारलं तरी गिअर काय निघा ना याला. हा गिअर गुतला आणि फर्स्ट गुतला, सेकंड गुतला, कमीत कमी गाडी चालू शकते. टापवर 4थ्या 5 जर गुतून बसला ना, काही काच सुद्धा कळत नाही ड्रायव्हरला काय करावं. तर त्याला काय क्लस वाढले, गाडी बंद होती लगेच. ते रनिंगचा गिअर आहे टाप. मला अवघड झालं बा, आता काय करावं. मग ते म्हणलं हे बघ एक काम कर, मी सांगतो तसं कर, तुला मी वेळ देते. 5 लाख रुपयाचं 5 तोळे सोनं तुला घालते, पण तू माझ्याशी लग्न कर. माझं स्वतःचं घर आहे. नाही लग्न कर मान्य आहे बरं का, पण 52 वर्ष स्थिती ती पण अशा.
म्हणला मला वेळ दे, मला 1 दिवसाचा वेळ दे. पळालं ना तिथून 1 दिवसाचा वेळ मागून. घटना घडली होती 8 ऑगस्टला. 9 ऑगस्टचा वेळ गेला. 9च्या रात्री फोन केला. तुझा काय निर्णय आहे? म्हणला भेटायला ये, मी विचार केलाय, तू आणि फक्त तूच. चालते म्हणली. कुठे भेटायचं? तर भेटण्यासाठी त्यांनी हे जे मैनापुरी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जंगली ही जंगली बाग आहे थोडा, मग तिथं ये. गेली बाई. याने असं डोकं चालवलं, बघा ही चुकला गडी. काही होऊ द्या, काय डोक्यात दगड असला पोलिसांनी खाल्ला असतं बा 10-5 हजार उत्तर प्रदेश पोलिसांनी, काय फरक पडतोय? कायला मरायला गेला मारावं का येईल? ह्यो मला याला संपून टाकू आता. 1.5 लाख बी बुडत्या सगळीच माझ्या काय होते त्याला, याला माझा फासला. आणि त्या लोकांची डोकी थोडी वेगळी चालतात UP-बिहारची. चलू द्या. गेला आतमध्ये. गेला आतमध्ये त्या जंगलात. ही आलीच होती. हा ती राणी तर आली बा. राणी वाणी झाली बा. म्हैस कशी, तुम्ही म्हैस कधी अशी डवात टाकलेली पाहिले का? डवात बसलेली अशी रिलून देते स्वतःला. हा तशी बाई आली बा. तिला बघितलं ना, याचं तुम्हाला सांगतो उठल्याला खाली पडायची पार. यायला मला लय बेकार आहे बा, 52 वर्ष मला येऊन द्या. तशा परिस्थितीमध्ये ती कशी असतं, इच्छा असती. इथं इच्छा नाही, तिथं बळचला काय मत नसतं, मजा नसती. बळच कार्यक्रम होऊ नाही, करू नाही, काय नाही. आल्या सरशी तिथे ते सोन्याचा पर्सचा अंदाज घेतला, सगळे घेतलं. तिच्याच ओढणीने त्या बिचारीचा येणी गाळा मारला. आणि त्या बाईला बी अक्कल कमी. जबरदस्ती करायला गेली ना, तिचा एंड झाला. ही हत्या झाली या 10 ऑगस्ट 2025ला. जंगल एरिया असल्यामुळं तब्बल 18-17 दिवस बॉडी सापडली नाही. नंतर बॉडी निदर्शनास आली वासामुळे, कुत्र्यांच्या आवाजामुळे, जंगली शपथामुळे निम्यार्धी खाल्लेली. पोलीस स्टेशन जवळच पंचनामा झाला आहे. ते बारका ही जे पर्स होती, त्या पर्समध्ये फोन होता. त्या फोनच्या आधारे मिसिंग तक्रार, ओळख पटली, कॉल रेकॉर्ड काढले की हा गावला बा अरुण ड्रायव्हर. सरकारी नोकरी गेली. ते जाईन आता 10-15 वर्ष. म्हणजे यांनी कुठं लुगडं वर केलं नाही, यांनी कुठं काय कार्यक्रम केला नाही. हा 1.5 लाख घेतलं होतं बा, फुकाट मिळलं नाही. फक्त हे डोकं नसल्यामुळं काही गरज नव्हती बाईला मारायची, सुटला असता. अशा प्रकारची दुनिया आहे. त्याच्यामुळं दिसतंय त्याच्यावर जाऊ नका, जे असतं त्याच्यावर जा. सत्याला लय किंमत आहे. सत्य हे अपरिचित आहे, अपराजित आहे, पण त्याला न्याय थोडा उशीर आहे, असा विषय. लवकरच सगळं अंधार बाजूला सरकून सत्य बाहेर येईल. तुम्ही नका काळजी करू. अजून बरं सत्य बाहेर यायचं राहिले. स्टोरी पटली असेल ना, 1 लाईक तर तुम्ही करताच. हा पण ती मार्क आहे ना, ती सुद्धा देऊन टाका. मार्काच येते खाली जरा, ते त्याच्यावर चॅनलचं स्टँडर्डपणा त्याचं ते हे ठरतं. बऱ्याच गोष्टी त्या इंग्रजी आपल्याला मेळ खात नाही, पण ते हाईप मार्क देऊन टाका. रामकृष्ण हरी माऊली.